व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. शुभ प्रभात सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज सोमवार आहे आणि आम्ही जिमला चाललो आहे. आज जिममध्ये असणार आहे योगा. तर आणि आम्ही असा विचार केला आज सुट्टी घेणार आहेत कारण 2 दिवस जरा हेक्टिक झाले. तुम्ही पण सुट्टी घेणार? तुझ्यासाठी चल थोडा आराम करूयात आपण आता. आज दिवसभर मस्त व्लॉगिंग होईल घरच्या घरी. लेट्स सी. गाईज योगा झाला आणि मी थोडीशी एक्सरसाइज केली. मस्त वाटतं जरा एक्सरसाइज केलं. काय म्हणते प्रियंका? आणि आम्ही कपल चॅलेंज पण केले. एक इझी वालं होतं ते झाले आम्हाला सक्सेसफुली एक्झिक्यूट झाले. त्याचा रील मी टाकतोच. तू ब्लॅक कॉफी घेत जा ना प्रियंका. झोप जाते मग त्यांनी. फॅटी लिव्हर असतं ते पण जातं. बसून बसून आपलं फॅटी लिव्हर वाढतंय माहिती का? ब्लॅक कॉफी इज द बेस्ट गाईज. 2 रुपयाची पुडी आणायची, पाण्यात टाकायची, झाला विषय संपला. काहीच नाही, तामजाम नाही, ना शुगर ना दूध ना काय ना काय. फक्त गरम पाणी आणि फक्त 2 रुपयाचा तो छोटा पॅकेट. कॉफीचा फील येत नाही. दुधाचं आता तुला वेगळं सांगायची गरज आहे का? शॅम्पू, डिटर्जंट काय काय कशापासून बनतंय. गाईज आता दूध पनीर खायला सुद्धा भीती वाटायला लागली यार. डेंजर आहे. पण आता हे ब्रँडेड आहे. चितळे, गोकुळ यांच्यावर थोडा विश्वास बाकी आहे. बाकी ते बाकीच्यांच्यावरचा विश्वास उडालाच आहे डायरेक्ट. हे पोहे तळलेत का तू? नेहमी देते खाऊन मी पण बोरचं मी पण जाऊ खातोय. छान आहे का रे विवार? काय खातो तू? दाखव मला. झालं का रे तुझं? कसं होता? काय दे? खुबानी. खुबानी आहे. गेली का रे? हा गंध लावला? ए आताचा फोन दे. दे आता. दे लवकर. थँक्यू. वेलकम म्हण. वेलकम. काय झालं? ऑफिसला जाऊ मी. तुला यायचं? आज मी सुट्टी काढली. बॅड मॅनर्स. तू बॅड बॉय का गुड बॉय? गुड बॉय. हात काढ. अरे तू हात काढ. गाईज बघा विवान पेरू खायला शिकलाय. आमचा प्रॉपर पेरू खातोय तो आता. कसा बसलाय बघा. आणि हे गुलाबी पेरू आहेत आणि पांढऱ्या कलरचे आम्ही गावावरून आणले होते. कसा आहे रे पेरू? छान. कसं करायचं छान? छान कसं करायचं? भाजी केलेली आहे. दोडका, चपाती, पापड. दोडके आणले होते ना आपण. 30 रुपये पावशेर का 20 रुपये? 20 रुपयाला काहीच नाही भेटलं. बघा मस्तपैकी बनवली आहे रस्सा भाजी दोडक्याची. विवान सर पण बसले तिथं. हे कुठे टाकले ॲपल? कुठे? घे बरं. घे इकडं. कस्टर्ड ॲपल कुठे? कशी करणार आहे? मोठे करू का? हा म्हणजे जास्त लेअरवाली का? हा मोठी कर. अशी पानं गुंडाळून हा मोठी कर. कापून बोलून हा वेगळी कर. तुझी रेसिपी ना. तसं. आणि त्याच्यात वरून आहे ना जिरी मोहरीची फोडणी टाकायची आणि मग हलवायचं आणि मग ते लावायचं. गाईज मला सुट्टी आहे तर मला दिवसभर चिकटलाय. काय कुठे जायचंय? तोंडातला हात बाहेर काढ. सांग आता कुठे जायचंय? कुठे जायची? कुठे जायचंय? खाली?
गाईज आज सुट्टी आहे तर म्हटलं एक रेसिपी करायची, तर आईने एक रेसिपी करायला घेतली आहे, तर मी दाखवतो आता. आपल्याला आळूच्या वड्या बनवायचे. त्याच्यासाठी आळूची पाने घेतल्या 2, हे लसूण, ही मिरची, त्याला 1 चमचा जिरे टाकायची. हे आता ही मिरची वाटून घ्यायची मिक्सरमधून ना? मिक्सरमधून. हां. त्याच्यासाठी आता हे बेसन पीठ घ्यायचे. आता एवढं बेसन पीठ घेतलं, त्याच्यात ही हिरवी मिरची वाटली ना हे टाकायची. 2 चमचे मीठ टाकायचं. 1 चमचा हळद टाकायची. पाणी टाकलंय. आता त्याला चांगलं असं मिक्स करून घेते. मीठ सगळं मिक्स होतं ना. पाणी टाकलं ना, हे असं घट्ट झालं ना का पाण्याला लागतं. पातळ झालं पाण्याला लागत नाही. हे आळूचं पान घेतलं एक, त्याला असं लावायचं. आता हे पीठ, काळी पानं याला शिरा नसतात आणि ती दुसरी पाने ना त्या शिराच्या, त्यामुळं घशात कापतं. लाटण्याने शिरा सपाट करीत येतात आणि मग घशात कापत नाही. पण ही पानं चांगली आहे ना, त्यामुळे मग याला नाही काढावं लागत. आता एकदम मोठ्या पानाची बनवायची. आता एकच वळकोटी बनवायची, एकदम मोठी बनवीत बनवीत. हे चाळणीत सरळ राहील, वाकडी तिकडे होणार नाही. हे उकळायचे ना 1 तांब्याभर पाणी. आता हे याच्यावर मांडायचं. असं कुकर नाही ना, तसं पातेल्यात पण पाणी ठेवून चाळणी ठेवायचं आणि त्याच्यावरून झाकण ठेवायचं. मग उकडे ती चाळणी. आता हे असं झाकण ठेवून मग आता मोठ्या गॅस उकळी आली ना, मग बारीक गॅसवर 1 अर्धा तास उकडून द्यायचं. गाईज आईने एक रेसिपी बनवली आज आणि आता प्रियांका पण एक रेसिपी बनवणार आहे. आय विल हँड ओव्हर द माईक टू प्रियांका. ती सांगेल रेसिपी काय आहे, कशी करते. दाल मखनी बनवतोय. आय एम ट्राईंग दॅट दाल मखनी. त्याच्यासाठी मी कुकरमध्ये उडीद डाळ, चना डाळ आणि थोडंसं हे घेतलेले राजमा, हे तिन्ही बॉईल केलेत. 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि आता प्रॉपरली बॉईल झाले. थोडंसं मॅश केलं आहे त्याला, म्हणजे थोडंसं असं टेक्स्चर आहे. असं काहीसं झालंय आणि थोडं स्मॅश केले. आता मी नॉर्मल डाळसारखं बनवणार आहे. इन शॉर्ट मी टोमॅटो प्युरी केली आहे. टोमॅटो प्युरीमध्ये आता टोमॅटो प्युरी टाकणार आहे आणि त्याच्यात लाल तिखट आणि मीठ, दॅट्स इट. आता बनवायची रेसिपी मी दाखवते. तेल टाकलंय आणि आता ही प्युरी टाकते मी. लाल तिखट, ही आपली घरची लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला, थोडं धनापूड. ते थोडं मीठ टाकले आणि थोडं पाणी टाकते टोमॅटो प्युरीची, ते जाईपर्यंत. थोडं 5 मिनटं ठेवायचं आणि त्याला उकळी आल्यानंतर हे बॅटर टाकून द्यायचं. आता ते चांगलं त्याचं आहे ना, तेल सुटलं होतं, त्यामुळे आता जे आपण कुकरमध्ये शिजून घेतलेले डाळी मी ह्याच्यात टाकले. आणि आता बघा गाईज वड्या झालेल्या आहेत, आता त्या कट करायच्यात. हे बघा असं काहीसं झालेलं आहे. एकच पीस बनवला आहे मी. वाव, इट लुक्स लाईक व्हेरी टेम्पटिंग, डिलिशियस. मला तर अशाच आवडतं बाबा. मला ते शॅलो फ्राय केलेलं नाही आवडत, तळलेलं नाही आवडत. वाव, तळलेले आवडतात. थांब ना पिलू. मस्त मस्त, एकदम 1 नंबर. बघा गाईज, तेवढे पानं टाकले होते ना, किती लेन आलेत बघा. मस्तपैकी एकदम स्मूथ कट होत आहेत. गाईज आता मी एक वडी टेस्ट करणार आहे बरं का. हा बघ, हाय बघ, आपण टेस्ट करू. टेस्ट अच्छा, शॅलो फ्राय मस्तपैकी. आम्ही ब्रश पण आणलेला आहे बघा, प्लास्टिकचा. एकदम नॉनस्टिकी पॅन आहे, तरी पण तेल लावायची गरज आहे. आता आवाज बघा तुम्ही. गाईज मस्त दिसत आहेत मला.
कारण तुम्ही पण बघू शकता स्क्रीनवर एकदम छान झाले. आता प्रियांका त्याला पलटी करणार आहे. शालो फ्राय झालेलं आहे ते. याच्यावर तीळ असतात अजून मजा आली असती, पण आमच्या घरातलं तीळ संपले. येस, मस्तपैकी पलटी करते प्रियांका. वाव, लुक्स डिलिशियस, लुक्स टेम्पटिंग. हे बघा गाईज, एकदम मस्त घट्ट मला आवडते तशी दाल मखनी केलेली इथं. त्याच्यावर थोडीशी अमूल क्रीम मिसिंग आहे आणि डाळ भात आणि आपल्या 3 वड्या, 1 2 आणि 3. थोडंसं फरसाण गाईज. सकाळची चपाती आहे. आपण बघू पहिलं दाल मखनी टेस्ट करून. मस्त झाली दाल मखनी. युवांनी पण खाल्ली. विशेष म्हणजे कशी झाली? डबा कुठे गेला रे विवान? डबा कुठे गेला? डबा कुठे गेला? ओ भाई साहब गिर गया. तुझ्या डोक्यावर ठेव. हलू नको बर का, हलू नको. होय. म्हणजे काय? काय? मला कळत नाही ना. काय जायचं बाहेर? गाईज काय म्हणतोय विवान, सांगा बरं कमेंट करून. काय काय कळत नाही, काय बोलतोय? पडलं ना पुस्तक नाकावर. I'm going with you, I know we'll get to the other side. See